सद्गुरुगिरी महाराज सद्गुरु नारायण महाराज मावले ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोले भाई सब संतन की भले हे दसे चरित्र गेले नारायणी रांगता गोधने राखित आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कडा हे सोंग सारिले या रूपे अनंत पुढे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कडा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कडा पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाने कथे बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कुञ्जनिद्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजा मूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगा विशुद्धं दितपादस्पर्शं सरोवेष्टिदं जम्बितं पुण्यदानं करालेशितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिगिरा शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिव महापुराण कथा हे वर्ष दुसरे सप्ताहाचं दुसरं वर्ष आहेत आज काला आहेत शिव महापुराण कथा संपन्न झालेली आहेत दयंडी टांगलेले समस्त ग्रामस्थ कौडगाव जातेगाव टिंभी परिसरातील भक्तगण ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ सेवेकरी महिला मंडळ कौडगावचे येतात ना जातेगाव टिंभी कौडगाव 16 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 16 तारखेला सेवेला येणारं सेवेकरी महिला मंडळ आणि हा कार्यक्रम सफल करण्याकरिता तरुण मंडळांनी झटून झोंबून हा कार्यक्रम सफल केला त्याबद्दल धन्यवाद अडथळ्यातूनही मार्ग काढून परमार्थामध्ये अडथळे येतच असतात अडथळे आल्याशिवाय ऊर्जा मिळत नाही काय तर शिव महापुराण कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे वंदे देवम उमापतिर्सुरगुरर वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं
वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवन्निनयनं वंदे मुकुन्द प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. काल्याचा प्रसंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाने सांगता होत असते. जीव ब्रह्मैक्य रूपी हा काला आहे. या जीवाची परमात्म्याशी एकता. नद्या आहेत, जगातील सगळ्या नद्या वाहतात आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळतात. जसं नदीचं अंतिम ध्येय हे समुद्र आहे, त्याप्रमाणे जीवनाचं अंतिम ध्येय परमात्मा आहे. जीव आहे अंश, परमात्मा आहे अंशी. ममेवांश जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. गीतेत भगवान सांगतात, जीव माझा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखरासे. जीव हा ईश्वराचा अंश आहे. सोना आहे. मनभर सोन्यामध्ये जो कस आहे तोच टनभर सोन्यात आहे आणि तोच कणभर सोन्यात आहे. मनभर सोन्यात जो कश आहे तोच कणभर सोन्यामध्ये आहे. तसं ईश्वरामध्ये जे चैतन्य शक्ती आहे तीच मनुष्यामध्ये आहे. कारण मनुष्य हा ईश्वराचा अंश आहे. मग ईश्वर प्राप्ती हे मनुष्याचं अंतिम ध्येय आहे. बाकीचं ध्येय नाही आहे. बाकीचा टाइमपास आहे. राजा झाला, महाराजा झाला तरी काय झालं, खूप मोठा झाला, अब्जाधीश झाला, कोट्याधीश झाला, उद्या कोट्याधीश अब्जाधीश. अब्जाधीश सुखी असतो म्हणतो, मग अब्जाधीशांना विचारून पहा सुखी आहात का. इकडं लपव तिकडं लपव, पैसे लपवतो, जर झाड पडली तर सगळं जपत. देवठाणला आपला सप्ताह झाला होता. तिथं ते आमचे रामेश्वर शेठ अटल होते ना, त्यांनी स्वतः 21 लाख रुपये त्यावर खर्च केले होते देवठाण सप्ताहाला. 2007 मध्ये. 2007 आता 2026 चालू आहे. जवळजवळ किती झाले तर दिवस, 19 वर्ष झाले ना. 19 वर्षापूर्वी त्यांनी 21 लाख रुपये सप्ताहाला खर्च केले होते त्याला, स्वतः व्यक्तिगत. पण त्यांच्या परिवाराची एक अवस्था सांगतो. तिथं एकदा डाळ पडली. डाळ पडली आणि भिंतीमध्ये 3.5 क्विंटल सोनं निघलं होतं. बर का, आजच्या मार्केटच्या ह्याच्यावर का हिशोब 3.5 क्विंटल सोन्याचा. अहो ते अब्जावधी रुपयात झालं ना. आणि जेव्हा डाळ पडली ते त्यांना कळालं, कोणाला, रामेश्वर शेठ यांचे बंधू वगैरे, त्यांना अटॅक आला ना. हो, मग एवढा पैसा कमवला तो काही त्यांनी चुकीच्या मार्गाने कमवला असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण तो रेकॉर्डला दाखवला नाही. रेकॉर्डला दाखवला नाही ही चूक आहे शासनानुसार. आता पिढी परंपरागत व्यापार व्यवसाय करणारे लोक आहेत. लोक सोनं सुरक्षित मागतात. परंतु ज्या वेळेला रेकॉर्ड विरहित पैसा आपल्याकडे सापडतो त्या पैशाला शासन हे 2 नंबरचाच म्हणतो. तुम्ही कष्टाने जरी कमवलेलं असेल, ते जर रेकॉर्डला नसेल तर ते शासनाच्या नियमानुसार 2 नंबरला धरले जातं. आणि शेवटी काय झालं, मग एवढा पैसा कमवला आणि डाळ पडली, शेवटी सगळं जप्त झालं. जप्त होणे त्याच्यावर दंडही होत असतो वरून. मग कोट्यवधी रुपये कमवून काय मिळालं, समाधान मिळालं का. मग पैसा हा सुखाला कारण आहे असं काही नाही आहे.
चांगलं जीवन जगण्याकरता पैशाची आवश्यकता आहे, म्हणून जीवन जगण्याचं साधन धन आहेत. पैसा हे साध्य नाही आहेत. साध्य म्हणून त्याच्या पाठीमागे पळायचं नाही आहे. साधन म्हणून त्याचा उपयोग करण्याकरिता ते प्राप्त करायचं आहे. धन प्राप्त करू नये असं नाही, धन मिळवलंच पाहिजे. पैसा नसेल तर कोण विचारतं बरं? घरात बायको सुद्धा विचारित नाही पैसा नसल्यावर. बघा नाही, शेजारणी कोणाच्या गळ्यात काय, कोणाच्या नाकात काय, कोणाच्या कानात काय घेतलं कधी? काय इच्छा आहे तुझी? घ्या 2-4 तोळ्याचं. 2-4 तोळ्याचं माहिती आहे का तोळ्याचा भाव काय? एक तर पाऊस जास्त झाला त्यात पिकाचं नुकसान, भावाचा पत्ता नाही, त्याच्यामध्ये कुठं 2-4 तोळ्यात घ्या म्हणते. आणि घेतलं काय बिघडलं बरं? दिवसेंदिवस भाव वाढू चालले. एका तज्ज्ञाचं मत आहे की 27 पर्यंत हे सोनं 2 लाखापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे घ्यायचं घेऊन ठेवा. याचं कारण की संपूर्ण जगामध्ये जी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा वेळेला सोनं हे सुरक्षित म्हणून लोक घेत आहेत की त्याचा वापर आपल्याला पाहिजे त्यावेळेला गरज पडली तर ते आपण विकू शकतो. आणि म्हणून सोन्यामध्ये लोक गुंतवणूक जास्त करायला लागल्यामुळं त्याचे भाव वाढले, दुसरं काही कारण नाही. आणि ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. तर अशा प्रकारे धन संपत्ती कमवावी, उपभोगही घ्यावा, परंतु साध्य म्हणून त्याच्या मागे लागून समाधान मिळेल असं काही नाही आहे. जीवनाचं अंतिम साध्य हे परमात्मा आहेत. आणि हे भक्तांनी जाणलेलं असतं, हे त्या गोपींनी जाणलेलं होतं, म्हणून तर त्या परमात्म्याची भक्ती करीत होत्या. भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये समाधान मिळतं महाराज. करून पहा नामस्मरण. एक तर अगोदर मन लागत नाही. काही लोक जप करण्याचा प्रयत्न करतात पण मनच लागत नाही. मनी कधी काही हिंडतं. पण मन जरी नाही लागलं तरी सुद्धा करीत राहावं बळजबरीनं. सुरुवातीला बळजबरीनं करावं लागतं. नंतर एकदा गोळी लागल्यानंतर मन त्याला सोडित नाही बरं का. ज्याप्रमाणे नववधू आहेत, विवाह झाला आणि सासरी जायला निघाली, ती रडती. ती आईकडं, बापाकडं, भावाकडं, बहिणीकडून पाहून रडती. तिला माहेर सोडून जावं वाटत नाही, कारण लहानपणापासून आईबापात राहिली. पण एकदा सासरी गेल्यानंतर, संसाराची चटक लागल्यानंतर, आई आजारी पडली, आईने फोन केला, जरा 7-8 दिवस ये इकडं, माझं दुखतंय. ते म्हणते मला वेळ नाही, माझ्या मागे इतके काम आहेत, मला कुठं वेळ आहेत. आता सासरी जाताना त्याला ती रडत होती आणि आता यायला तयार नाही ते माहेरी. ते माझ्या मागे काम. याचा अर्थ काय झाला? त्यावेळेला संसाराची गोळी नव्हती, आता संसाराची गोळी लागली, आता सुटणार नाही. तसं प्रथमतः या मनाला परमार्थाची गोडी नसते, त्यावेळेला हे मन परमार्थात लागत नाही. एक मनुष्य म्हणला, महाराज काय करा, हातात माळ घेतली का झोप लागायला लागते, पारण्यात बसला का झोप लागायला लागते, कीर्तनात येऊन बसलं का झोप लागायला लागते. त्याला विचारलं नोटा मोजताना झोप येते का? नाही म्हणले नोटा मोजताना कशी काय येईल, मग माळ घेतल्यावर काय येते. याचा अर्थ नोटांची गोडी आहेत, भजनाची गोडी नाही. आणि ती भजनाची गोडी परमार्थात लावायची असते. ती लागली तर समाधान आहे. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. तुकाराम महाराज समाधानी का होते महाराज? काय होतं त्यांच्याकडं? भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा पाहुणे म्हणून आले. पाहुणे घराशी आज आली ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोड की जर्जर, काय करू उपचार, खूप मोड की जर्जर, काय करू उपचार, खूप मोड की जर्जर, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, करू उपचार, उपचार, खूप मोड की जर्जर, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार.
पाहुणे घराशी आजी आली ऋषी कशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मोडकी कोपी भगवान आले काय खाऊ घालायचं दरदरीत पाण्या माझी रांध हेल्या कणी पातेलं भर पाणी त्यात मूठ भर कन्या शिजवल्या आता पातेलं भर पाण्यात मूठ भर कन्या काय काही ठिकाणी जर पंक्तीला आपण गेलो तर ते वरण या पत्रावरून त्या पत्रावर पडतं त्याच्यामध्ये चेहरा पाहून घ्या आपला इतकं घट्ट असतो ते तुकाराम महाराजांची अवस्था दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या पातेलं भर पाण्यामध्ये मूठभर कणे शिजवल्या बसायला काय मोडक्या त्या बाजावरी वाकडाच्या शेजा मोडकी बाज त्याला तुटकी दोरी त्याच्यावर फाटकी गोधडी ते भगवंताला बसायला खायला काय पातेलं भर पाण्यात मूठभर कण्या ही अवस्था आहेत महाराज तरी म्हणते आम्ही सुखी आहोत तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नकात सरपडू घ्या रे तुम्ही मग हा आनंद हे सुख कुठून आलं हे परमात्म्याच्या भक्तीतून आलं महाराज म्हणून तर ते गोकुळवासी भगवंताची भक्ती करीत होते आपल्या सुद्धा नरदेहरूपी गोकुळात भगवंताला प्रगट करवायचे गोकुल गो म्हणजे इंद्रिय कुल म्हणजे समूह नरदेहरूपी गोकुळात भगवंताला प्रगट करण्याकरता नंद यशोदेची आवश्यकता नंद येते सर्वजनानां सनंदा रात्री 12 वाजता भगवान परमात्मा गोकुळात प्रकट झाले कारागृहात प्रकट झाले रात्री चतुर्भुज रूप धारण करून प्रकट झाले देवकी म्हणले बालक बनून यायचं तू बाबा बनून आला लहान हो लहान झाला हे 4 हात नाही 2 हाताचा हो 2 हाताचा झाला आता घे हे कपडे काढ पोरग जन्माले तर काही कपडे घालून येतं का कपडे काढले बालक झाला थोडं रडावं लागत असतं जन्मल्याबरोबर पोरग रडत असतं त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने रडणं महत्वाचं आहे ते रडलं तर त्याचा कप बाहेर पडतो जर नाही रडलं तर ते रोगी समजायचं जन्मल्याबरोबर मूल रडत असत रड नाही रडला चिमटा घेऊन रडवतात लागला रडायला कृष्ण रडू नको मामाला जर आवाज गेला तर बघा आई अगोदर रड म्हणली तर रडू नको म्हणते कंस मामा आहेत कंस मामाने जर आवाज ऐकला तर काय करणार माता महाराज भगवान परमात्मा सांगतात आता माझी सुरक्षा तुम्हाला करावी लागेल नंदाच्या घराला नंदाच्या घराला भजने गोकुळा मला घेऊन जाता तर तिथे एक माया जन्मलेली आहे मला नेऊन ठेवून तिला इकडे घेऊन या मनसी रक्ष पाळ
ते म्या मोहिले सगळ जे रक्षपाळ होते ते आपोआप झोपले. वसुदेवजी गोकुळात बाळाला घेऊन गेले. प्रातःकाळी बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सुनंदाला आनंद उत्सव सुरू झाला. बाबाला कळवलं. नंद घरा आनंद भयो जय गणया लाल गे. नंद घरा आनंद भयो जय गणया लाल गे. जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुळात आनंद उत्सव. गोकुळच्या सुख अंतपार नाही. लेखा बाण कृष्णंदा घरी आनंदले आनरणारे गुढ्या तोरणे करते कथा गाते गाणे. भगवान प्रगट झाले. अष्टमीला द्वादशीला भोले बाबा आले कृष्णाच्या दर्शनाकरता. बाळाला आशीर्वाद देऊन गेले. चतुर्दशीला पुतना मावशी आली. ती मारायला आली. विष पाजू आली. पुतना राक्षसी स्तनाला विष लावून आली. महाराज अहो बकीयं सनकानगूटं जिहांसया पाये यदभ्य झाली. देवे गतिं धाति चितान्ततन्यं कं वादयालुं शरणम्. अगं यशोदेतला बाळ झाल्याचं कळलं. कुठे बाळ? जाऊ नको. आताच नाव घातलंय झोपलंय. नाव घातल्यावर बाळ झोपत असतं. कारण ते थकूनच जातं. ते एकतर हे पाण्यात हात घालून पाहते. हिच्या हाताला जेव्हा चटका लागतो तेव्हा ते आता पाणी तापलं. आता काम करून करून हिचे हात दगडासारखे निवड झाले. हिला कुठं कळतंय पाणी किती तापलं. ते चटका लागतो तेव्हा ते आता पाणी तापलं. ते पोरगशी कवळी त्वचा ते रडतं. ती गरम पाण्याने मग त्याचं अंग चोळून चोळून हातपाय उडून उडून ताणून ताणून असं थकत होते. आपोआप झोपेत त्याला. मग आताच झोपलं बाळ नाव घातलं. जाऊ नको असं म्हणून पुतना आली. पुतणी डोकावून पाहिलं. भगवान म्हणले मी झोपायला आलो नाही आहे. बोवणीचे गिऱ्हाईक परत जाऊ देऊ नये. पहिला अवतार पुतणीचाच आहे. अरे बाळा कसा टकाटका पाहतो, कसा हसतो, कसा खेळतो, कसा वागळतो. ओळखीत नाही का? तुझी मावशी आहे ना. तुला भेटायला आलो. भूक लागली का तुला? दूध प्यायचं का तुला? असं म्हणून बाळाला उचललं. उचलल्याबरोबर बाळाने डोळे बंद केले. का बंद केले? तर भोले बाबाचं ध्यान केलं. हे बाबा विष पचवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे म्हणून पिण्याचं काम मी करतो. पचवण्याचं काम तुम्ही करा. म्हणून डोळे बंद करून भोले बाबाचं ध्यान केलं. सतसृष्टी तांडव रचयिता. सतसृष्टी तांडव रचयिता. नटराज राज नमो नमः. सतसृष्टी तांडव रचयिता. गंभीरनाद मृदंगन धबके उरे ब्रह्मांडन. धिनकत धय धय धिनकत मृदंग वादयते. कणकण ललिता वेण मधुरमनादयते.
सतसृष्टी तांडव रचयिता शिव शिव जटाकटा हसं रमन रमन विनोद वंदरी विराजमान मूर्धोनी भगत ज्वलल ललाट भट्ट पावके किशोर चंद्र शेखर दीप दीक्षणं धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर रत्ति वंदी संदरी प्रवागमान मानस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय डोळे बंद केले भोले बाबाचं वंदे देवं उमापतिर्सुरगुर वंदे जगत्कारण वंदे बंदभूषं प्रथम वंदे पशूनां पदे वंदे सुशांग वंदे नयनं वंदे कुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं डोळे बंद केले भोले बाबाचं ध्यान केलं पतना लोक बालग्नी राक्षसी रतिराजणा रक्त प्राशन करणारी पुतना बालकांची हत्या करणारी पुतना स्तनाला विष लावून आली कृष्णाने दुग्ध प्राशन केलं विष प्राशन केलं रक्त प्राशन केलं पंच प्राण उडायला सुरुवात केली घाबरली पुन्हा सोड 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 कृष्ण सामंच मंचालमती प्रभाषिणी निष्पिष्यमाना किल जीवहरणी डोळे बंद केले भोले बाबाचं ध्यान केलं पुतण्याचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली घाबरली भेटणार सोड सोड कृष्ण भगवान म्हणले मौसी मी तर कोण धरीत नाही धरत सोडित नाही कृष्ण को पोने जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी ज्याला कृष्णाने मारलं त्याचा उद्धार केला पुतणेचाही उद्धार केला कृष्ण जेव्हा 3.5 महिन्याचा झाला कृष्णाने करवट बदलली करवट बदलल्यानंतर उत्साह सुरू झाला
पण तिथं शकटासूर नावाचा एक राक्षस आला. तो बैलगाडीवर बसला, बैलगाडीला झोळी टांगली होती, झोळीत बाळाला टाकलेलं होतं. कृष्णाने पडल्या पडल्या झोळीतून लात मारली, बैलगाडी उलथून पडले, मरून पडला शकटासूर. 3.5 महिन्याच्या कृष्णाने शकटासूर मारला, 6 दिवसाच्या कृष्णाने पुतना मारली. हे सामान्य चरित्र नाही आहेत महाराज. कृष्ण कोणी सामान्य बालक नाही आहे. तो ब्रह्मांडाचा नायक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे. आपण बरेच अनंते ब्रह्मांड म्हणतो, पण गाथ्यामध्ये तसं नाही आहे. अनंत ब्रह्मांडे, गाथ्यामध्ये अनंत ब्रह्मांडे हा शब्द आहे. कारण ब्रह्मांड अनंत आहेत. मग अनंत म्हटल्यानंतर अनेक वर्षे ब्रह्मांडे म्हणजे ते अनेक झाले. मग अनंत ब्रह्मांडे व्याकरण दृष्टिकोनातून हा शब्द शुद्ध आहे. गाथ्यामध्ये सुद्धा अनंत ब्रह्मांडे असा शब्द आहे. आपल्या तोंडात बसलं अनंते ब्रह्मांड. तर अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. तो नंदालयामध्ये बालक झाला. ज्या अवस्थेत लीला करतो त्या अवस्थेचं वर्णन करतायत महाराज प्रथम चरणामध्ये. विठोबा